नमस्कार. आज काँग्रेसचे स्वर्गीय माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेशामागचं कारण त्यांनी सांगितलं की राजीव सातवांची अपुरं राहिलेलं स्वप्न मला भारतीय जनता पक्षाबरोबर येऊन पूर्ण करायचं आहे. विकासाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. परंतु ज्या वेळेला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे खास मानलेले जाणारे राजीव सातव अगदी निष्ठेने म्हणजे 2014च्या पराभवानंतर सुद्धा अगदी राहुल गांधींच्या कोर टीम मधले सदस्य असलेले राजीव सातव हे त्यांचा कोविडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोविड दरम्यान कोरोना काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांचे पत्नी म्हणून प्रज्ञाताई सातव म्हणजे पक्ष संघटनेमध्ये तसंही कोणत्याही प्रकारचं मजबूत असं त्यांची काम नसताना देखील केवळ राजीव सातव यांच्या पत्नी म्हणून एका आपल्या जवळच्या सहकार्याची पत्नी म्हणून प्रज्ञाताई सातव यांना आमदारकीची संधी देण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता दुसऱ्यांदा एकदा आमदारकीची त्यांना संधी देण्यात आली. संघटनेमध्ये तसं फार त्यांचं काही मोठं कर्तृत्व होतं असंही म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्याकडे आत्ता सद्यस्थितीला त्या माजी आमदार त्या विधान परिषदेवरती आमदार होत्या आणि विधान परिषदेतील आमदारकीचा त्यांचा जवळपास 3 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ हा त्यांच्याकडे शिल्लक असताना देखील 3 किंवा 4 वर्षाचा काळ त्यांच्याकडे शिल्लक असताना देखील त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. तोही त्यांच्या सद्यस्थितीला असलेला आमदारकीचा राजीनामा देऊन. असं काही भारतीय जनता पक्ष हा त्यांच्याकडे त्यांना कोणती पद देणार आहे किंवा कोणती विकासाची रणनीती देणार आहे, कोणत्या विकासाच्या मार्गावरती नेणार आहे, ज्यातून त्या म्हणत आहेत की स्वर्गीय राजीव सातव यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांना आपण प्रश्न विचारत राहायला पाहिजेत. त्यासाठी जर आमचा व्हिडिओ आवडत असेल, माझं विश्लेषण आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.